ओजस्वी. मी ओजस्वी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. तर आज आपण काय बनवणार आहोत ओजस्वी? माझं फेवरेट वरण. म्हणजे आज आपण ना छिलक्यांच्या मूग डाळीचं वरण बनवणार आहोत. मला माहितीच असेल की छिलक्यांची मूग डाळ ही खूप पौष्टिक असते. डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, फायबर असतं. तूर डाळीचं वरण खाल्लं तर बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही छिलक्यांच्या मूग डाळीचं वरण बनवून खाऊ शकता. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतले 1 वाटी छिलक्यांची मूग डाळ. ही मूग डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण ही मूग डाळ काढून घेणार आहोत. डाळ आता पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता यात पाणी घालून ही डाळ आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. डाळीवर वरती 1 इंच पाणी येईल इतपत पाणी घालायचं, म्हणजे डाळ छान शिजते. यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो चिरून घातलं, थोडीशी हळद घातली आणि तेल घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे घालणार आहोत. सोबतच मी भात पण घातलेला आहे. आता हे कुकरमध्ये ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत. तर 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये आपले डाळ आणि भात छान शिजतो. तर कुकरचं झाकण लावूयात. हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची. 1 शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून ठेवायची, म्हणजे आपली डाळ छान शिजते. आणि 4 ते 5 शिट्ट्या मध्यम आचेवरती करून घ्यायच्या आहेत. इथे मी 6 ते 7 शिट्ट्या करून घेतल्या मध्यम आचेवरती. 1 शिट्टी मोठ्या आचेवरती करून घेतली आणि बाकी मध्यम आचेवरती घेतल्या. त्यामुळे आपली डाळ एकदम छान मऊसूत शिजते. तुम्ही पाहू शकताय एकदम छान अशी आपली डाळ शिजलेली आहे, एकजीव झालेली आहे. आता याला आपण लगेचच फोडणी देऊन घेऊयात. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. तसेच यामध्ये आपण आता घालणार आहोत मिरचीचे काप. 2 ते 3 मिरची कट करून घेतली. तसेच यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता वरणामध्ये घातलाच पाहिजे, म्हणजे खूप छान चव येते. आणि लसूण थोडासा खलबत्त्यामध्ये ठेचून घातला. असा ठेचून घातला की वरणाला चव छान येते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता थोडंसं याला परतून घेतलं. थोडीशी आणखी मी हळद यामध्ये घातली. आता हे व्यवस्थित परतून झालं की आपली शिजलेली डाळ यामध्ये घालायची. आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीचं वरण पाहिजे, दाटसर किंवा थोडंसं पातळ, तर त्या हिशोबाने पाणी घालू शकता. तर हे मला आणखी थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि याला एक उकळी काढून घेणार आहोत. तर आपण डाळ शिजवताना मीठ घातलं होतं, ते बघूनच मीठ घालायचं आहे. तर छान उकळी आलेली आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस बंद केलेला आहे आणि मस्त आपलं हे मूग डाळीचं वरण इथे तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय छान झालेलं आहे. चपातीसोबत, भातासोबत हे वरण खूप मस्त लागतं. तर एकदम खूप जास्त मी दाटसर किंवा खूप जास्त पातळ ठेवलं नाही, एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेलं आहे. मस्त छिलक्यांच्या मूग डाळीचं वरण तयार आहे. लहान मुलं खूप आवडीने खातात. तसेच घरामध्ये कोणी आजारी असेल, तोंडाला चव नसेल, तर या पद्धतीचं वरण भात तुम्ही बनवून देऊ शकता. त्यामुळे तोंडाला चांगली चव येते आणि यामुळे पित्ताचा त्रास अजिबात होत नाही. जेवलीस ओजस्वी? एकदम टेस्टीच होतं. हो ना. हे वरण आपलं मूग डाळीचं, छिलक्यांच्या मूग डाळीचं वरण बनवलं मी. साधी सिंपल सरळ रेसिपी आहे. जसं आपण नेहमीचं वरण बनवतो त्याच पद्धतीने आपण त्याला फोडणी दिलेली आहे. तुम्ही कधी खाल्लं नसेल अशा प्रकारचं वरण तर नक्की एकदा ट्राय करून बघा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.